तर मग या आता देऊन भाऊ तुम्ही न्यायरीगिरी करा आणि अर्ध्या पाऊन तासात बिलकुल लाराच्या दुकानापाशी मी औषध घेऊन घेतो फवारायचं. तिकडे आपलं ते काशीनाथ भाऊ आणि झुमऱ्या त्याला मी सांगितलेलं आहे तिथे या म्हणून. तिथून निघाले की मग वावरात ते सरळ. काही टेन्शनचं काम नाही. आता आम्ही घरी जातो, पैसे घेतो, दुकानात हजर आहो. या लवकर. पण आता हे मला काढा लागत होतं बॅनर गिनर, मग ही आता उचल वाचल करतो, मग येतो मी. येतो ना मी, समजा 10:30 वाजता येतो मी. नाही ना, आता 9 वाजून राहिले. हे आपण संध्याकाळचं करणं तिकून आल्यावर आम्ही करतो ना मदत तुम्हाला. फक्त तुम्ही फवारेला लवकर चाला, उशीर करू नका. या लवकर या तुम्ही. ते सामान तुमचं राहिलेले ते काय राखे आहे ते, आणि ते डायरी बरोबर ठेवता जरा. ते पाहिजे वसुली करावं लागते बरोबर ते. अरे हो ना, माय पाठच आहे कोणाच्या इकडे किती आहे तर, मग डायरी नसली तरी काय. अरे बाबा, तोंडी व्यवहार नसते ते. डायरी बरोबर ठेवता तुम्ही. नाही तर लोक मान्य नाही करत बरं. इतकेच होते आणि इतकेच होते. आता काही वसुली काही करावं लागते. मग आता माहीत आहे ना तारीख गिरी. आता काय 10 खेप सांगा लागते का तुले? मग भाव बिजले मागायचे द्यायले. बस आता भाव वाढली केली की बस पैसे दुसऱ्या दिवशी मागून घ्यायचे द्यायले. तेच म्हणलं मग. नाही तर बस बाबा. आता 8 दिवस कोणाला काही आहे गोष्टी काढू नका त्याची काय. जा आता लवकर आणि या लवकर. आम्ही लाराच्या दुकानात. बस आलोच मी आता. संध्याकाळी काढ लागतं पण मला. तेच म्हणलं रोज गीत काय दिसाल मला तुम्ही फवारणीचा. मग ते काही सांगितलं नाही तुम्ही. अरे जे चालू असेल ते देऊन टाकी. तुम्ही चौकशी करा काय भाव आहे. पंपान पंपानं, रोजानं. 4 माणसं आण तुम्ही. आता भानू, तुम्ही ते दोघं. चला लवकर. मी त्याला आवाज देतो पटकन. तिथे या लागते दुकानापाशी. या चटकन या लवकर. येतो मग अर्ध्या घंटात मारती काय. आता कसं आता आपण राहतो मोठे पाटलाच्या वाडीत नाही. जरासं जायला टाइम लागते ना. 10-5 मिनिटं मागं पुढे होईल बरं. हो ना, 10 वाजले चालते. कमीत कमी 10 पर्यंत या तुम्ही. हो ना, आता वाडीमध्ये माहित नाही का, लय दूर आहे का ते. जा लवकर सायकल ना टाका निघा लवकर. जमलंकडे आता माणूस तर सापडला फवारायला आपल्याला. फक्त आता कसं लवकर यायला घेऊन जावं लागतं दामटं. आता ते काशाले आणि त्या झुमऱ्याले कसे ते तयार झाले त्याला घेतो. आणि हे येतेच आता अर्ध्या पाऊण तासात. तोपर्यंत तू आता जेवण करून ये घरून. मी येतो घरून. चल मग लवकर. येतो ना पण नाही मारती एक गोष्ट माझ्या डोक्यात नाही राहिली रे. आता हे देवमया काय म्हणे, तो ऐकलं का बरोबर? ते काय पैसे काही वसुली करायचे म्हणलं तर ते म्हणे भाऊबीजला करावं लागते म्हणे. भाऊबीज म्हणजे आता दिवाळी नंतर असते ते का आता हे रक्षाबंधन असते झाल्यावर असते? अरे बापाले का सांगा. यानं तर प्रचारही केला, भाऊ बिजले द्या, भाऊ ओवाळणी झाल्यावर द्या. मग तर लोकांचं मस्त जमलं रे. दिवाळीला द्यायचं काम आहे. रक्षाबंधन अलग आहे ना, भाऊबीज दिवाळीला असते. दिवाळी झाल्यानंतर 2-3 दिवसानं. बाबा मारती मस्त जमलं का पॉईंट नाही का. हो याले आता पैसे भाऊबीजले द्यायचे. तोपर्यंत मला तोच म्हणलं होतं मला भाऊबीजले. हो असं बायाले बा एक वेळ लक्षात आणून दे. सगळ्याचे म्हणजे जेणेकरून याचे पैसे भेटच नाही पाहिजे. बस वार्ता पोहोचली समज आता. याले भाऊबीज पर्यंत पैसेच देणं नाही. तोच म्हणलं होतं बा भाऊबीजले पैसे द्या. दिवाळी येऊ दे. पाहू नंतर. का हो म्हणा देव म्हणे आमची स्नान करता का बाबू. हो पाय म्हणा आता कसा फिट होतो तुला. चल आता येतो मग घरून मी. ये लवकर तू. आता राख्याचं तर निभलं आपलं नाही का. आता माशा मारायचं काम नाही. जिकडे तिकडे डबल वसुली होऊन जाते आपली आता. बस भाऊबीजला जायचं, पैसे वसूल करायचे. जाय तिकडे नाही का, जिकडे तिकडे. चला आता. मला वाटतं भेटा लागन, न्यायरी करावं लागन, लवकर निघा लागन. सांगा आता अभिले का म्हणलं चाललाय का शाळेत तू? 9:15 वाजता वाजले. आतापासून काय करत तिथं? थांब जरा 10 वाजता जात जाय. नाही का 10:30 उघडते ना, आधी जाऊन बसताय का तिथं? माहिती का मला जावं लागते. माझ्या दोस्ताला बोलावले मग मला त्या बंगल्याला बोलावं लागते, दत्त्याला बोलावं लागते. चाललो मी शाळेत मी. न्यायरी केली मी. चाललो मी आता डबा घेऊन. आता अरे म्हणलं आरामानं जा ना. ते सायकल का पडशील कुठं? आरामानं जाय. का झाला का स्वयंपाक झाला का तुया? बाबा झालं का तुमच्या राखे इकडून? आले तुम्ही बातच. मारुतराव धुटकेचा सल्ला आहे ना ते. मग ते काय म्हणे आपल्याला 1 घंटे जिकडे तिकडे. मग हिंका पाय ना आता 1.5 डझन 1 डझन. जे लय अर्धा डझन पाहिजे त्यानं 1 डझन नेल्या. त्याला वाटते तसं काय फुकटच आहे का? आम्ही न्या ना म्हणलं लेको. तुमच्या बोकांडीवर हजरच आहो मी. जाता कुठं? काय भाई म्हणजे मग किती रुपये झाले हो प्रत्येकाची इकडे? हो काय भाव लावला, कसं काय लावले? दुप्पटच नाव दुप्पट टिप्पट लावले. जे 50 रुपयाची राखी आहे ते 100ले, कोणाला 150ले. दिले का हान फकीर. घेऊन लोक हैगीच नाही करत. द्या टाकून, द्या 1.5 डझन, द्या 1 डझन. लिहून घेतले आता. कोणाचे 1800, कोणाचे 1200, कोणाचे 2700. बस झाला आता. हैगीच नाही बिलकुल. बरं झालं मग आता मोकळे झाले तुम्ही. तर आता लवकर वावरात जा लागते म्हणलं आपल्याला. मी आता हे बा डबा घेऊन चाललीच होती. पण मी आला तर दुकानाकडून जा. मग काय आहे पाव. नाही वावरात आज येत नाही मी. आज फवारायला मी ते मारुतराव धुटकेच्या फवारायला चाललो. आता कसं मी जेवण करतो आणि सरळ आपला निघाला की त्याच्या वावरात. नाही ना हे बा कोणाच्या फवारा घेऊन जाऊ नका तुम्ही विनाकारण. हे बा आपल्या घरचेच तर कामं लागन तेवढ्या येतं. मग ते आता वावरात जरा जाऊन पाहा तुम्ही काय म्हणते सोयाबीन तर. निरा माना टाकून राहिला दुपारी ते. पाणी नाही द्यायला त्याला. अरे आता मग पाणी द्यायचं आता काय आपल्याजवळ काय हे आहे का? ईर आहे का? काय आहे आपल्यापाशी? कुठचं पाणी देणार आपण? आपल्या वराला पाणी तरी आहे का? काय बोलता ना तुम्ही? मागचीच गोष्ट होय ना. शांताराम घनघणी आपल्या घरी आले होते तर पाणी लागलं तर मला माग म्हणे. रस्त्याच्या वक्ती म्हणणे आपल्याला. अरे हो लेखाचं मामीन ते म्हणत मला नाही का, पाणी गिन लागलं तर इरी तर घेऊन जा म्हणे आपल्या. अरे मग तर जमलं असलं का त्या माणसावर काय कमी आहे? पाईप असं चांगलं भरमसाठ. त्याला म्हणतो बा द्या म्हणतो पाणी राजा असं आहे बाबा. जमन का लेखाचं?
तेच ना, म्हणून तर पाहतो मी. त्याने म्हटलं होतं ना आपल्याला, तो स्वतःहून म्हटलं होतं म्हणे पाणी लागलं तर सांग ना म्हणे. त्या अनुभवनं ते वावर केलं तर त्यावेळेस त्याच्यापासूनच तर पाणी दिलं त्याने त्या इरीहून त्याच्या. मग म्हणून म्हणलं सगळं साहित्य असं त्याच्यापाशी, त्याने म्हणा लावतो म्हणा मी मोठं. अरे हो लेखाचं मग तसं करावं लागलं नाही का? हो ना, हे सोयाबीन लस मारा टाकून राहिलं. हो ना, पराठी बी लेखाची वाढूनच नाही राहिले पाण्याच्या नादात. काय पाणी पोट भरणं येऊन राहिलं काहीच नाही. बरं पाहतो मग मी आता. हा फवाऱ्याचा मारतो कॅन्सल, त्या थुटकेला सांगून देतो, माझ्या काही जमत नाही. जाऊन द्या, त्याला आताच फोन लावा आणि त्या शांताराम भाऊ घनगणीच्या घरी जा. आता योगा असतील तरी घरी ते अजून मग सापडणार नाही. बरं आता बस न्यारी केली की निघतो मी. हो ताट वाढ तू लवकर, मी डायरेक्ट ठेवून देतो अंदर. बरं वाढ लवकर वाढ, मी फोन लावून देतो तिकडे मारत राहतो थुटकेले. त्याला आता मारते तू. हा ते जेवण करायचं काही बाकीचे कामं नाही आहेत का वावराची? हा इकडे वरचं पाणी नाही येऊन राहिलं, तिकडे ते सोयाबीन सुकून राहिलं. हा पाणी गिनी लावा नाही लागत ते. हा ते फवाऱ्याचं काय झालं? तू माणसं सापडलं का नाही तुले? आता रात्रीच तर पाईप गिप लावून दिलं तुम्हाला. आता काय फक्त टप्पे बदल नाही बा. हा पाण्याचं तुम्हीच तर म्हणे मी पाहतो म्हणे, पाण्याचं फवाऱ्याचं तू पाय बा. हा आणि माणसं सापडते का फवाऱ्यासाठी? तेच तर आता एक माणूस उभा केला म्या, ते देव म्हण. त्याला म्हणलं चालतं का म्हणलं, आणि बाकीचे दोघं काशीनाथ आणि झुंबर भाऊ त्याने रात्रीच सांगितलं येतो म्हणून. एक भाण्या. हा झाले ना आता बरोबर. सांग आता 2 एकर इकाल लावतो वाटते कडे तू. हा अरे म्हणलं काय इतकाले जर मजूर सांगशील तर ते पुरण का आपल्याला पिकं? हा आता हे 4 जण 4 माणसं राजा फवाऱ्याले. हा तू काय करतं? हा तू काय करतं म्हणलं? मी काय करतो म्हणजे, अरे मला हे बा सांगतो ना, आता 2 माणसं झाले का नाही पाणी आणण्यासाठी, 2 माणसं फवारा मारासाठी. हा आणि मी म्हटलं औषध गिवषध काढून देणं, हे करणं, प्रमाण हे ते. हा त्याला समजते का? असं परमान करासाठी नाही काही आपलं राजा. काय 2 जण तून भाण्या पाणी आणून द्यायचं आणि त्या दोघांना फवारा मारायचा. फालतू एका माणसाची मजुरी अंगावर पडत नाही का फुकट? त्यांना पडू द्या ना हो, काय तुम्ही बी. हो जाऊ दे भाऊ, मारते काय हरकत नाही. आता तू न्यारी कर आणि लवकर जायचे, लाव सुची लाव लोक. आता बाबा काय नाही रा, बारीक चिरीक पाहिजे. मग आहे ना आता एवढं मोठं घबाळ हे ते एवढं पचवलं तरी म्हणतं की पैसा नाही पैसा नाही. हो ना, मग आता काय ते काय निरा काय दान करतं का लोकायले? मग जरा साबितच करावं लागते ना कामं. आता हे बा एक काम कर, मी पाण्याचं पाहतो. हा आणि तू आपलं फवाऱ्याचं पाय. हो चल मी निघतो मग आता. ते गाडी दूध तुम्ही आणि जातो वावरात. जा जा, हो काही हरकत नाही. काय निरा फोनावरच असते. हो या सासरेबाजीचं असं. आता काय आणि काय नाही. पहा देवमन तर आलाय वाटते बा. हा हॅलो, हा हा. अरे बोला देवमन भाऊ, आले का दुकानापाशी? काय मारत राहा राजा माय का नाही, ते फवाऱ्याचं काही जमणार नाही बाज. हो मी आता म्हणजे मामा काय बकऱ्या झालोच्या निघतो म्हणलं, मला पाणी द्यावं लागते राजा वावराले. ते आता मला कसं शांताराम भाऊला भेटावं लागते. कसं एखादी 1-2-3 काम आहेत मामांग, तर मी काय आज येत नाही गड्या. नाही हो राजा, असं नका करू ना. अरे माणसं नाही ना इकडे, तुमच्या भरोशावर आता मी दुसरा माणूस सांगत का? हा अरे काही नाही बा, तुम्ही उद्या पाहा ना ते पाण्याचं. नाही ना बाबा. अरे बकऱ्या म्हशी मला घेऊन जा लागते, बैलगाडी घेऊन जा लागते. हा तिथून मग मला आता शांताराम भाऊ पाहतो कुठं आहे काय आहे तर. हा मग मामा लय लोच्या राजा, तुला नाही माहित राजा माविन. मग आता काय काय, अरे 1 दिवसात द्या ना काढून तेवढं. नाही ना, मी तर आलोच असतो ना, पण आता हे कसं मा खर्ची बाई तुला माहित नाही ना मारती. असं आहे ना ते आमचं आम्हाला माहिती. हो आता बाहेर आहे म्हणून कसं बोलतं तरी येते. हो म्हणून असं आहे ना प्रॉब्लेम अंदरचा. बाई तर बाबा गुंपापुडीची बहीणच आहे. हो हो बरं ठीक आहे ना, ठीक आहे ना. जाऊ द्या मग आता काय नाही इलाज आहे मग. नाही हो पाहिजे मग उद्या तरी पाहिजे. हो आज आता पाहतो तेवढेच माणसं नेतो मग. हा ठीक आहे ठेवतो मग. काय म्हणते येत नाही म्हणते का ते देव म्हणे? हो बरं आहे, येत नाही तर जाऊ दे तिकडे, काही करणे लाग. हो तू आहे एक आणि एक भाण्या, 2 जण पाणी न्या आणि ते 2 जण फवारा मारतील. हा हो चल कर न्यारी कर लवकर आणि चल हो वावरात लवकर. चाललो ना काय माहिती बुडात दम नाही खाऊ देत बा. हो फक्त म्हणलं न्यारी करतो मी, पैसे काढून ठेवा म्हणलं ते फवाऱ्याच्या. हो फवाऱ्याचे पैसे द्यावं लागते मला. सांग आता. अरे का पैसे का नगदी द्यावं लागते का? देऊ म्हणा पिकावं. हा इतके काय पाहून चाललो गाव सोडून? पण काय नगदी दिलं तर काय बिघडते? हा बरं राहते, माणसाची पोझिशन कायम राहते. मग आता अशानं घबाड नाही कमावतील काय? या पोरायला काही समजत नाही. अबे तसं नाही ना, लोकायला वाटते पैसा आहे याच्या पैसे कुठचा आहे. हा लढू कामं करावं लागते. हो त्याला म्हणा देतो म्हणा पिकावं. हो कुठं चाललो नाही म्हणा आम्ही. बरं ठीक आहे. हो घेऊन घेतो उधार, काही विषय नाही. हा हो दे बरं आहे वाढून. हो जेव तुम्ही लवकर आणि जातो मग. शांताराम भाऊ आहेत का? हो कुठे आहेत? हो हाय वाटते. अरे राम राम हो शांताराम राम राम. बापरे वसुली सुरू केली गेली काची? अरे काय रे देव मन कसं काय म्हणलं इकडे? हा काय गडबड? अरे मी का मागितले पैसे तुम्हाला? अरे भाऊ बिजले द्या ना, तुम्ही काय टेन्शन घेऊ राहिले? फक्त मी काय म्हणतो, जरा महत्वाचं काम होतं. हा होईल का म्हणलं, तेवढं पाहिजे बा. सांग ना बा लवकर सांग ना, मला डेअरीवर जावं लागते. तर काय अडचण काय सांग. अरे काही नाही म्हणलं, ते काय राजा सोयाबीन पाहिलं नाही जाऊ राहिलं ना. हो ना दिवसा दुपारी बिजा राजा मना टाकते. हो म्हणून म्हणलं आज कामं धंदे सगळे राहू दिले, पहिले तुम्हाला भेटायला आलो मी. हो राख्याचं नाही पडलं. तर म्हणलं बा ते कसं पाणी लावत होतं म्हणलं मी सोयाबीनात नी. हा नंतर पराठीत समजा. हा जेवण का म्हणलं माहीन तर आणली आपत आता नाही का. नाही 1 दिवस पराठीचं राहिलं होतं, अजून सोयाबीनला डबल तर द्यावं लागतं मला. अरे बा मी काय म्हणतो, काहीच गरज नाही ना पाणी द्यायची. काय गरज आहे? पाय बरं आलं का अबाय किती येऊन राहिलं. हा वातावरण पाहिलं. हा 100% आज संध्याकाळचं पाणी आहे. मग विनाकारण बसलं आपली येले करत आणि हे करत. हा काहीच आवश्यकता नाही. मग खालच्या पाणी वरच्या पाण्याची बरोबरीच करू शकत नाही. मग काय तर वरचं येते, काहीच टेन्शन घेऊ नको. अरे वा काय राजा बोलता तर तुम्ही काय देऊ राहिले मग पाणी? मग हा तुम्ही आता आवश्यकता नाही म्हणता, मग तुम्ही पाणी काऊन देऊ राहिले पराठीला? हो 2-3 दिवस झाले चालूच आहे तुमचं. अरे काय तर चला मजाक बारी काम बसल्यापेक्षा चला 2-2 सऱ्या 4-4 सऱ्या. मग काय लाईनच कुठं राहतील. चालू आहे डिगी आता 1 दिवसाचं राहिलं माझ्या अजून. मग काय तर काय राजा 1 दिवसाचं राहिलं. हे बा तुम्ही तेवढं आज देऊन द्या, संध्याकाळचं रातचं मी लावतो. मग रातपासून मग सुरू मावरात. हा काय पाईप टाकले की जवळच आहे राजा धुऱ्याला धुरा आपला.
सांग आता मी नाही म्हणलं का तुले, नाही म्हणलं का सांग बा. हा फक्त माया कसं म्हणणं आहे बा, आज माया पराठीचं होऊन जाते. हा पराठीचं झालं की माया सोयाबीनचं आहे की नाही 3 दिवसांनी क्लिअर होऊन जाते. हा माया 3 दिवसातलं ते झालं की झालं, मग त्यावरच लावणं मोटर मी. हा 8 दिवस लागले तरी मला बिनगोर राजा माया बिनत बापा बापा. म्हणजे तुमचं आज आता पराठीचं आणि त्यानंतर उद्या मग समजा सोयाबीनचं. हा म्हणजे 3 दिवस बापा बापा. मग कसा नंबर लागेल, काही होईल मग ते. हा मग तर राजा माया बिन तिथं सोयाबीन मातीत जायचं होय. पण मग आता त्याला काहीच इलाज नाही ना. मोटर आहे तो हा मोटर आहे, पाईप आहे. हा लाव मोटर आणि घेऊन जा. अरे तिथंच तर घोळावलं माया. माझं मोटर नाही म्हणूनच तुम्हाला म्हणलं ना. तुमचं आता हे बा दिवसा तुम्ही देत जा, रातचं मी देतो. हा हो रात्री तर चालते ना. अबे नाही ना, रातचं नाही ना. रातचं कसं आहे, मी टप्पा लावून देत असतो. हो अर्ध रात्री होते, दिवसा काही होते, लाईनचा प्रॉब्लेम असते. राजा माया बिंत मग म्हणजे आता कसं काय करा मग आता माया. तुम्ही राजा आवतच पडून राहिले. हा तुम्ही म्हणे देतो न असं करतो तसं करतो त्यावेळेस राजा. हा रस्त्याच्या वेळेस ना आता तुम्ही अशा हातावर करून राहिले. नाही म्हणलंच नाही ना म्या. तू हे बा बिंद हे बा मोटर आपली 5ची मोटर आहे. एका 2 दिवसात ते होते बे. फक्त माया 2-2.5 दिवसात होते, काही विशेष नाही. 2-2.5 दिवसात काय होते सोयाबीनले. नाही ना हे बा रातचं मला देऊ द्या, दिवसा तुम्ही द्या. हो नाही असं करूच नका माया. बा सोयाबीन मातीत जाते, एक तर आधीच आहे माया. अजून ऐकूनच नाही राहिला नाही का. होणार नाही तर याचा रस्त्यावर आता अडवतो बा असं तसं. मला वाटतं द्या घोंगडं टाकून लक्ष्मण जायच्या. अरे हे बा मी काय म्हणतो, सोपा मार्ग सांगा तुले. लक्ष्मणनं अजून पाणी सुरू केलं नाही. हा हो त्याचं निंदन राहिलेलं आहे. हा म्हणून म्हणलं त्याची मोटर रिकामी बी आहे, इरीला पाणी बी आहे. हा त्याला तू फक्त टच कर, त्याला म्हणा बा तुमचं तर इरी चालू नाही. हा मी देऊ का म्हणा पाणी मग. अरे बाबा असं मग सांगा ना मग राजा. सोपा मार्ग म्हणजे मग लक्ष्मण तर चालू नाही का. हो राजा त्याचं तर बंद दिसून राहिलं मला नाही का. हो त्याची पराठी काय लहान लहान आहे वाटते, अजून त्याला काय निंदनच राहिलं वाटते त्याचं. काय तर निंदन चालू आहे, 2 दिवस झाले त्याचं. निंदन झाल्याशिवाय पाणी नाही देऊ शकत ते. हा म्हणून म्हणलं त्याला म्हणा बा रिकामी मोटर आहे, दे मला सारखं करून माया तरी होते म्हणा मग तेवढं. बस 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 जमलं मग जमलं. हो काही वांधा नाही, भेटतो मी त्याले. हो असं का घरी दे. हे बा असं करा, गेला का नाही काय सांगा बा. काही ते लवकर जाते, पहा ना जाऊन पहा. असला ठीक नाही तर फोन लावा. पाहतो मग जाऊन त्याच्या घरी. हा ठीक आहे. काय राजा काय आता. अरे मला जा लागतं लवकर, मला उशीर झाला एक तर धाब्यावर झाले. नाही मजूर काढून देता काय आता. अरे काही नाही 2 मिनिटाचं काम आहे. ते कसं म्हणलं तुमचं पराठीला काही पाणी गिनी काही चालणार निंदन आटन चालू. हो काय सध्या मोटर गिटर रिकामी असेल तर म्हणलं लावू का आपल्या पराठीतनी या सोयाबीनातनी. हा हो करू का सुरू आज. मग आता तिथं स्प्रिंकलरचे पाईप आता घरी वाटते तुमचे नाही का. हो घेऊन जातून करून देतो मग सुरू. हा हो करू का. अरे बा आता मला पडीत पडायला होता का मग सांग आता. म्हणलं मायाच तर पाणी द्यायचं आता. ते मजूर नाही सापडे मला. हो 1 दिवसाचं निंदन राहिलं मायाचं. ते झालं की मी आता लावणार ना पाणी मग. अरे बा मीच तर तू करून राहिलं पाणी लावासाठी. हा पाहिलं ते माई पराठी जाऊन पाहिलं बाबा पुरे हे झालं ना गोमासले ते. हो ना मग मी का नाही म्हणतो का. लावा ना तुम्ही लावा ना. पण आज आता एरी तुम्ही लावून नाही राहिले. हा मोटर तरी कामीच आहे का नाही. हा पाईप आता मी घेऊन जातो भले गाडी बैलात मी. हा सुरू करून देतो आज तर होईन माया. नाही ना बाबा ऐकत जा ना तुम्ही. एक वेळ आता वावरात मोटर नेली, पाईप लावले, सगळं लावलं. पुरं झाल्याशिवाय मागता येत असते का तुला मग. हा एक वेळ देणं अजून वापस मागणं बरोबर वाटते का. हा पुरं सुद्धा लागेल ना मग. हा तू लावशील 4 दिवस मग मी बसू का मग घरामध्ये हिंड. हा म्हणून म्हणलं बा मी हे बा संध्याकाळी झालं तर संध्याकाळी लावीन, नाही तर उद्या सकाळी मी बिलकुल बा धाब्यावर जात नाही. पाण्याचं पाहतो पहिले. हो हे पाणी काय येते का नाही काय. काय राजा असंच ते लक्ष्मी. आज म्हणलं रिकाम आहे ना, रिकाम आहे तर नेऊ तर द्या मला. आज मग उद्या वापस घ्या तुम्ही. नाही बा तसं नसते म्हणलं. घरचं सोडून पर केलं देत असते का. मग माबुडा मला किती बोलणार आहे मग म्हणा लोकांना दान करते म्हणून आधीच तर मला माझ्या घरचे बोलते तर मग तुला नाही माहित. हो तू म्हणलाय बा कोणाचं बा माग नको लागू. बरं नाही तर नाही बा मग आता काय. आता तुम्हाला काय जबरदस्ती करा. हो ठीक आहे बा ठीक आहे. मग येतो मग आता पाहतो काय जा लागणार. आता बकऱ्या गिरा सोडा लागेल, निघा लागेल वावराकडे. आता काही इलाज नाही. अरे हो ना पण तो आता लोक मागत कोणी मला. आता लोक रिकामी सुधी नाही मोटर. हा योगा आता मी सुरू करायची तुला बी आता पाहिजे. हा मग त्याला काय इलाज आहे. अरे हो ना पण आपल्याला कसं पण पडलं का असं इन नाही म्हणून पाणी. मग वातावरण बनत ते रोज बनल्यासारखं वाटते ना. येते बा हो असं वाटते येतेच लगाच. म्हणून आता त्या भरोशावर राहिलो मी. हो ना मग तसंच माहीत असं झालं ना. असं वाटलं बा येतेच पाणी कायला द्यावं लागते. पण शेवटी आता इलाज नाही. हो म्हणून म्हणलं बा मा काही इलाज नाही आता. हो तू आता दुसरा मार्ग पाय काहीतरी. काय तर दुसरा मार्ग बसतो आता. ढोर वासर घेतो निघतो वावरात. नाही आता काय करावं मग. हो ना काय ते आता वावरात जावं नाही वाटून राहिलं मला. हो काय सांगा लक्ष म्हणा तुम्हाला. पण जाऊ द्या आता काय तुम्ही नाही म्हणता. काय इलाज आहे नाही इलाज नाही. हो चला येतो मग मी. या तुम्ही धाब्यावर. हो भाऊ काय तुमचे काय लावलं हो तुम्ही. हा अरे म्हणलं इथं आणत नका जाऊन तुम्ही. बकऱ्यान म्हशी चाराले. हा का लोकांसाठी आहे काय धुरे. आमचे बैल काय चरताराचे आम्ही. हा पोया येऊन राहिला, गवत नाही होऊन राहिला, काही नाही. अरे आता सांगा तुमच्या धुऱ्यावर चालू राहिलो का मी. वावराकडेच निघालो होतो. बकऱ्या पुढे गेल्या, म्हशी मागं राहिल्या. मी काय इथं चालून राहिलो होतो. पाहू राहिलो बा मस्त स्प्रिंकलर हे ते पाणी गिनी चालू आहे. मस्त आहे मजा. म्हणजे आहे म्हणून लावला आम्ही. मग तुम्हाला नाही लावतायत का. घे ना त्या शांतारामले मागायला गेलता म्हणतील तू. हा आला नाही फवाऱ्यावरले का. अरे काय बा आपलं शांताराम भाऊ तसेच ते लक्ष म्हणाय तसा. मग काय दोघांनाही नाही म्हणलं. हो ना आता रिकामी मोटर आहे लक्षाची पण दिली नाही त्यानं. काय करता आता. शेवटी चाललो मग आता. चला म्हणलं बा आपल्या बकऱ्यावर आहे आपल्या म्हशीवर आहे. लक्ष देते तुले. मग कोण नाही देत तुले. कोण देणार आहे. कोणाला आपलं सोडून लोकांना देणार आहे का. हॅलो हा कोण बोलता म्हणलं. हा बोला कोण आहे. आम्हीच बोलतो म्हणलं बाया इथं कामाला येतं त्या लक्ष्मणच्या वावरात निंदाले. तर म्हटलं एक विचारायचं होतं तुम्हाला. तर म्हटलं मी शिवलालच्या घरच्या बाई बोलतो. तर तुम्ही ते राख्याचे जे पैसे आम्हाला लावले तसे म्हटलं जरा शिल्लकच वाटून राहिले आम्हाला ते. भावारी बरोबर नाही लावले वाटते तुम्ही. अरे भावारी आता काय आता तुम्ही असं नका करतो बा. आता नेल्या गेल्या आता सगळं झालं. आता काय तर भावारी नेहती त्यावेळेस सांगितलं ना मी तुम्हाला. या भावात असं जे लागेल ते घ्या बा तुम्ही. मग सस्ते दाखवल्या तुम्ही ते कोण नाही घेतले मग.
बरं जाऊ दे ते हो, पण जरा जास्तच वाटून राहिला आम्हाला भावारी. फक्त थोडंफार कमी जास्त कर जा. हो, आणि म्हणलं पैसे काही द्या लागते. अरे आता पैसे सांगितले तुम्हाला भावी द्यावं लागते म्हणून. का दादा खेपसे सांगा लागते तुम्हाला. मग हो, तुमच्या भावानं भावाने टाकले का आणून त्या पैसे दुसऱ्या दिवशी. असं का? बरं भावी नाही का? बरं देतो मग देतो. हो, दुसऱ्याच दिवशी देतो भावीच्या. जमला आता. हो, बरं ठीक आहे मग. ठेवतो. हो ना ठेवा हो ना, फालतूचं तेच ते हा. हो, आता सध्या फोन नका लावू. त्या दिवशी पुरे पैसे तयार ठेवा. येतोच मी वसुलीले. आता अशा लोक आहे. हो काय करा आता, पहिले नेते मग म्हणते भाव जास्त लावला आहे न्याच्या वक्ती, मग कसे नेले. चला येतो म्हणलं मी. मग श्रामजी हो पाहतो मग आता काय तर वावरात नाही. हो फालतू अजून जायचे तुमच्या पराठीत, अजून अंगावर यायची. येतो मग. कुठं चालले आता. अरे का काशीनाथ भाऊ झुंबरराव, हा झालं का तयारी झाली का म्हणलं. हा औषध घेतो म्हटलं, चला आता वावरात. हा झालं ना. अरे आता काय बोला आता. अरे बा लाईने पाटील काय म्हणते पहा पहिले. आता आम्ही तर कुठे येतो. हो मारती आजच्या दिवस राहिलं म्हणलं माया, उद्या येतील उद्या. हो आजचं आता माया कसं राहिलं सुईला होऊन जाते क्लिअर, काने कोपरे पूर्ण. उद्यापासून एक 2-3 दिवस नेले चालते. झुंबर भाऊले काही काम नाही मग, काशीनाथ भाऊले बी काय माणसा राजा काय असंच ते. हा हो रात्री म्हणे येतो. आता एक तुम्ही देव म्हणले नाही म्हणलं. हा ते येऊन राहिला होता तरी. पण आता त्याला इलाज काय आहे. आता यायचं आहे ते कम्प्लीटच करावं लागेल का नाही. 8 दिवस झाले तिकडे चालू आहे ना आमचं. मागं पुढे 1 दिवस आहे 1 दिवस नाही. मग आता आजचं क्लिअर करतो, उद्या तर आवरात नाही. तू काय टेन्शन घेतं राजा. हिंका आता पंप आणलं होतं भाण्यानं, सगळी व्यवस्था होती. आता औषध घेतो तर लारा जोडून बस. हा हो जाऊ द्या मग. आता उद्याच आहे ना नक्की मग. ठीक आहे जाऊ द्या, आजचं कॅन्सलच मारतो. आता तर वावरात चक्कर मारून येतो, जाय तिकडे. चल बरं लारा काळभर चांगला आता. हो औषध दे चांगलं. ते चुडला मावाले का चालला नाही म्हटलं पराठीवरचा. हो ना मा भिंत. हो काळभर चांगलं औषध द्या आता पद्धतशीर. बरोबर ये ना मग. ये काय सांगतो मी तुला. ये इकडे. चला म्हणलं लाईन पाटील. हो झालं ना, घेतलं ना औषध. हो चला आता आपण कुठे थांबत बसतो इथं. चला पटकन. बाप राजा मारती इकून गेलो तरी राजा. असं चांगलं दिवशी सोयाबीन. हा 12 नाही वाजले राजा, मानाय टाकलं वया तर. हा कसं वया देव म्हणायचं काही खरं वाटे गेलं वाटे. गेलंय मग काय एका पाण्यानं जाते याचं. मग काय हिंगा हेच तर होसात होता. आताच तर पाणी पाहिजे त्याले. मग फुलावर आलं रजान पूर्ण कयान घ्या. हा मस्त आंधीची पेरा यायची. हो मस्त जमलं होतं बरं याचं. पराठी मस्त सोयाबीन सुपर यायचं. हो पण आता हे मार खाऊन राहिले. याला पाणी कोण देणार आहे. पाणीच नाही याच्या वावराले. हो ना ते शांताराम भाऊ काय एवढे सोपे आहे का. मनी बा जातो म्हणून विचारतो काय देते तिंका ते तिकडे उभं दिसू राहिलं. देवमन भाऊ अरे या ना इकडे या ना. अरे काय देवमन भाऊ काय सोयाबीन राजा किती माना टाकून राहिलं ते. काही पाण्याचं काय म्हणे मग शांताराम भाऊ. हा राजा 1 नंबर सोयाबीन होतं बा तुमचं या एरियातनी. हा आता हे पहा बरं काय हाल आहे याचे. अरे काय सांगू राजा मारती. अरे बा लप करे बा सोयाबीन माया. अशा लहऱ्या मारत हवा आली की हो चमके. मी आता म्हणलं यावर्षी वसुलीच आहे मी. पराठी बिलकुल 1 नंबर जमली होती. आंधीचा पेर होता. पण काय राजा पुरा मार खाऊन राहिलं रे आता. मी तर म्हणतोय बा काय 4 पोती होते का नाही सोयाबीन. हा पाणीच नाही आलं तर काय होणार आहे. हा सगळे फुलं गळून राहिलेले का कया गळून राहिले. हा मोठा आहे बा माणूस परेशान झाला बे. हा पण आता काय करावं लागेल आपल्या भरोश्यावर. आता कसं आपलं नाही ना काही स्वतःचं म्हणजे आता काय शांताराम भाऊले मागा तुम्ही पाणी. तुम्हीच तर पण सकाळी आता फवारायला आलं ना राजा. काही नाही सगळं आऊत पाडलं माय. ते माणसाने चाटा दिल्या. हा आणि तुम्ही म्हणता आता असं आहे तसं आहे. काय म्हणे शांताराम भाऊ ते काय म्हणे मग. अरे काय शांताराम भाऊ गणगणी मग गोड बोल्या माणूस आहे ते. या तबल्या राट ठेवते त्या तबल्या राट ठेवणार म्हणून. मग काय मी म्हटलं का देता का म्हणलं पाणी गिनी लावू का म्हणलं मोठं. अरे काय राजा म्हणे माया आजच्या दिवस पराठीचं राहिलं म्हणे. 3-4 दिवस झाले चालू आहे म्हणे माया. हो तर आता म्हणे कसं आहे. हो माया सोयाबीनचं मी कव्हर करतो म्हणे 2-3 दिवसात. हो मला उद्या पाईप न्यावं लागते म्हणे. पाईप कमी आहे म्हणे. हो आता गाडी भरून उद्या पाईप नेऊन सोयाबीन कव्हर करतो म्हणे 3 दिवसात. मग तू एक परी 8 दिवस पाणी घे म्हणे. हा सांगा आता मग काय 3चे जर यायला 5 दिवस लावले तर काय सोयाबीन काय पाणी देऊन फायदा. हा तिथं रोखतं वरचं बी येऊ शकते. मग देणंच नाही ते मनात देणंच नसते. देतो रागही नाही काहीच नाही. हा मायच नाही झालं तुम्ही काय देऊ. हा दुसरी मोटर लावायची ना मग. दुसरी कोण नाही लावली काय तो. मोटर नाही पाहिजे का. मोटर नाही मापाशी पाईपलाईन नाही काहीच नाही ना. मग काय तर मला म्हणे राजा त्यावेळेस म्हणे तुला लागन तरी पाणी घेऊन जा. आता म्हणते की थांब गड्या 3-4 दिवस मायस आहे. काय दिन तर देऊ मला रातचं तरी द्यावा. नाही म्हणे मी रात दिवस चालवतो म्हणे मोटर. हो काय चालत बसतच नाही ना. शांताराम स्वभाव असतंच आहे ते. कसं आहे सगळ्यासंग गोड राहते पण कोणाला काही देत बी नाही कोणाचं काही घेत बी नाही. हो तुम्ही एक काम करा लक्षण भावले म्हणा. हो ते माणूस तरी एक टाइमले आहे चिडली खपते जरा ते. हो पण ते देऊ शकते. अरे बाबा त्याला लावला ते तर लय राजा. मग ते तर लय नसलो आहे बा. मग त्याला म्हणलं राजा मला पाणी द्यावं लागते तुमची मोटर चालू नाही. शांताराम भाऊ म्हणे मला लक्षण भावले माग म्हणे तू. हा तुमच्यासारखा सल्ला दिला त्यानं. पण ते लक्षण रावले फोन लावला त्याला भेटलोय मी घरापाशी त्याच्या. अरे म्हणे बाबा का माया बोडीत पडू का म्हणे तुला देऊ का म्हणे. आज माझ्या वावरात बाय आहे निंदाले. हो मी लावतो म्हणे संध्याकाळचं पाणी तिकून आलो की. मग मागा नको लागू म्हणे तू. अरे बाबा म्हणजे त्याने हात वर गेले नाही सांगा. मग आता काय खरं आहे हो त्याची पराठी. हो आता ते तर पाणी द्यास लागते म्हणून आम्ही तिकूनच आलो आता. हो बहुतेक देईल ते उद्या पाणी. तर आता त्याला लागेल 8 दिवस. हो त्याचं काही खरं नाही. हो सोयाबीन आहेच त्याचं अंगावर आलेलं. हो तर आता मग कसं करता मग. तेच तर विचार नाही सुधारायला म्हणजे. मग काय तर मी बसलो तिकडे डोक्यात हात ठेवून. हो काय करा बायको तिकडे ते ढोरं चालून राहिले ते मशीन गाई माया ते बकऱ्या. हो ना विचारच करू राहिला तुम्ही दिसले. हो म्हणून आलो मी इकडे. हो काय आता सल्ला सांगा ना बा काही ना काय राजा. आता तुम्ही मला राख्यातनी मला वाचवलं. हा याच्यातनी पाहा म्हणलं काहीतरी मार्ग काढा मला कसं काय करावं आता. मार्ग काय सांगा आता मी आता सांगा बा. आता तुम्ही शेजारी सगळे आहे ना. आता आपण परक्या माणसानं काय म्हणा. आम्ही आता चक्कर टाकत आलो इकडे असं फिरत चला बा आता मुंगाच्या शेंगा राख नाही. चला बा चक्कर मारून येऊ. पण आता आपण सल्ला द्याव काय तुम्हाला.
नाही ना तुम्ही हे बा लहान आपण मूर्ती लहान कीर्तिमान आहे तुमची हो ना मला राखेत पावर तुम्ही किती बजेट बसवला पण आता याच्यात तुम्ही काहीतरी मला एखादा असा सल्ला द्या की याचा मला काहीतरी म्हणजे रामबाण उपाय सांगा की बा मला पाणी भेटलं पाहिजे. आता ते कसं आहे मार्ग तर कुठे असते हो समस्या तिथं मार्ग आहेच पण त्याचं कसं आहे तुम्हाला पटलं तर पाहा नाही तर राहू द्या. कसं आहे आता शांताराम भाऊ झाले लक्ष्मणराव झाले हो यायले तुम्ही आता रस्ता दिला सगळं दिलं पूर्ण आता एवढं तुमचं पडीत पडलं ना मोजणी व्हायची राहिली सगळं राहिलं तोपर्यंत तुमच्या वावरात एवढं नुकसान झालं तुम्ही सहीन केलं आता त्याला तुम्ही पाणी मागितलं तर ते देत नाही म्हणते हो टाका ना बंद मारून टाका बंद मारून काय इलाज आहे मग तुम्ही मला जर मदत करत नाही तर मी तुम्हाला काय जाऊ देऊ उद्या पाईपच्या गाड्या घेऊन जातील ना ते टाकानं अडून लेखायच्या जाऊच नका देऊ. बरोबर आहे बा माघरची बाई तेच म्हणे हो रस्ता अडून टाका म्हणून डबल आता हो काऊन की यायला पाईप न्यूज द्यायचे नाही कारण की हे जर आपल्याला जर रात्रीची मोटर देत नाही काहीच देत नाही मदत करत नाही मग आपण काय द्यायचं बा यायला रस्ता हो आपण बंदच मारायचा करा मोजणी आणि जाते ते कुठूनही झाले भाऊ. बस तसंच करावं लागतं तुम्हाला बिलकुल हे पहा आडवेस व्हा तुम्ही आता उद्या त्याला गाड्या घेऊन जाऊच नका देऊ पाईप घेऊ हो माया पाण्याचं सांगा म्हणा काय बंदोबस्त लावतात हो तर जाऊ दे ना नाही तर मग तुम्ही ते मोजणीवाले आणा आणि ते काय कोशिश करा तुमच्या रस्त्याची आणि जा तिकडून. बस 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 बिलकुल बा असंच करतो मी उद्या फक्त रातची वाट आहे मला जर आलं बा पाणी कदाचित हो वातावरण आहे जरा असं बाई बा आलं बा रातचं तर ठीक नाही तर उद्या आडवास होतो याच्या गाडीच्या हो यायला पाईपही नेऊ देत नाही आणि यायला काहीच नाही जाऊ दे तिकडून रस्ताच बंद करतो डायरेक्ट बंद. बस 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 झाला आता हो हेच तुम्हाला योग्य राही ना हो त्याला फक्त आमचं बा नाव नका घालू नाही तर मग मारत्यानं सल्ला दिली आपले सल्ले कसे सरके असते तेच म्हणलं. नाही पटलं तुमचं हे बा तुमचं हे बा बोलणं खरंच आहे हो खऱ्याला खरंच म्हणता तुम्ही खोट्याला खोटं म्हणता हो बाकी आता उद्या हो हेच मार्ग आहे आपला फक्त रातचं पाणी नाही आलं की उद्या आडवा झाला म्हणा देऊ म्हणा पाहू आता काय होते उद्या तर.